विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या हिवाळी परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेचे निकाल जे आहे ते डिक्लेअर झालेले आहे आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी. तर मित्रांनो, निकाल कसा बघायचा आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे SPPU रिझल्ट. मग पहिलीच जी विंडो किंवा लिंक दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जायचं आहे ऑनलाईन रिझल्टमध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कॉमर्स टाकायचं आहे सर्चमध्ये. हे बघा, कॉमर्स आलेलं आहे 28 नंबरला. 3 फेब्रुवारी 2025 रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला असं ते सांगत आहेत किंवा दिसत आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो सीट नंबर विद्यापीठाने प्रोव्हाइड केला होता तो सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला एक सीट नंबर टाकून दाखवतो. आणि मदर्स नेम तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे. तर रिझल्ट आपण डाउनलोड करूयात. बघा, रिझल्ट डाउनलोड झालेला आहे. या ठिकाणी बघा, स्टुडंटचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट जे होते सब्जेक्टचे नाव पण दिसत आहे. बघा, AEC इंग्लिश, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग, फंडामेंटल ऑफ बँकिंग, इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स, IKS सायकॉलॉजी, बिझनेस अकाउंटिंग आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जे पॉईंट्स आहेत, ग्रेड पॉईंट आहे किंवा क्रेडिट जे आहे ते सगळे क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, काही मुलांचा जर रिझल्ट दिसत नसेल तर त्यांनी थोडंसं थांबायचं आहे. ज्यावेळेस लेजर येईल त्या लेजरमध्ये आपल्याला चेक करता येईल की इंटरनलला मार्क किती होते आणि एक्सटर्नलला किती आहेत किंवा प्रॅक्टिकलला किंवा अजून कशामध्ये मार्क किती आहेत. तर त्यानंतर तुम्हाला फायनल जो रिझल्ट आहे तो समजणार आहे. पण जे मुलं ऑल क्लिअर असणार आहेत त्यांना या पद्धतीने या सगळ्या ग्रेड तुम्हाला या तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. तर मित्रांनो, अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला तुमचा निकाल जो आहे तो मोबाईलवर बघता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.